स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सृजन द क्रिएशन सविनय सहर्ष सादर करीत आहे एकांकिका शानपण देगा देवा. लेखक राजेश देशपांडे, दिग्दर्शक संग्राम लवटे. सादर करीत आहोत शानपण देगा देवा. गावात सगळी घरं सिमेंट काँक्रीटची झाली आहेत, पण त्यांना गिरण्यांसारखी टाळी लागली. एका चकलो देव पण मिळणार. राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम याचे चल्लस खय मस्तात घेतस माझ्या बांगडा. तू जाऊन ते खबर करा ही तिरडी कोणाची. माझी येळ भरतली ना माका उचलून कोण येतला म्हणून माझी तिरडी मीच बांधलंय आणि आता मशनत जातंय झोपतंय याच्यात. मग येऊन माका जाळ बाबा रे. राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य. ही अशी गत असा पहा, ही अशी गत असा. या गावाची गत शिर पंगत पाड्यासारखी झाली आहे. धड गाव पण रवला नाही, धड शहर पण झाला नाही. पाड्यावरनं आठवला या गावात गुरुद्वारा शेणात पण रवली नाही. नाही कशी हा असा एका घराच्या वाड्यात म्हणजे गोट्यात एक गाय असा आणि ती शेणासाठी ठेवलेली असा. आणि आज आपण त्याच घरात भेट देऊ राहिलेला असो तर त्या घर असा श्रीयुत शांताराम सारवणकर यांचा. केहट शांताराम सारवणकर. चला त्यांच्याकडनं गजल ऐकूया. अजानू ओ अजानू ओ सारवणकरानू. शांताराम सकाळी सकाळी राम म्हणले काय. अरे म्हातारो गेलो रे. अरे सारवणकर म्हातारे गेले रे. अरे शांताराम राम म्हटले रे. मामाजी बाबानू मामाजी मामाजी बाबा बाबानू आजानू. कधी रडूक मिळता आणि कधी इष्टेकीचा हाडूक मिळता. त्याची वाट बघतात रांडेचे. नाही नाही हो, यो ह्या मंदारचो झील हा माझ. यो मंदिर रिक्षा चालवता ह्याच्या रिक्षा सारखोच ह्याचो स्टार्टर असा. ह्याचा नाव प्रकल्प. मी ह्यांची चंचला आणि ह्यो आमचा एकुलता एक प्रकल्प. वा कोकणातले प्रकल्प असेच असत. स्टार्ट वता वता बंद. आम्ही तुमका ओळखलेला नाही. कोण तुम्ही खयचे. अय्या तात्यानू तुम्ही हेंका ओळखीत नाही. हे फेमस युट्यूबर. अरे वा 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 युट्यूब
साक्षात आपल्या दारात उभे. तुम्ही मी तुमका ओळख करून देते. मी गंधार चायनीज असय. जनू आंबेला नेपाळी बसवून ठेवलं होतं काय गो? अहो नाही आज ही चायनीजची गाडी असा. अहो एकेकाळी आम्ही जापानी पद्धतीनं भात लावत होतो. आता चायनीज भात लावतो. हे बघा ही गत माझी 3 नक्षत्रा. विशाखा, स्वाती, चित्रा आणि मी ह्यांची पृथ्वी. नाव माझं गंधारी. खाली वाकून बघताना माझ्या डोळ्यात ताण वाचलंय त्यांना पृथ्वी अंगार पडली असती. हा माझा चेंडू. चेडो हा तास्ता मंदाकिनी. मैंने तुझे चुन लिया. हा माझा चेडू. चेडू लग्नाचा असय. बघा काही स्वर्ग जमता काय. माका लगीन करूचा नाही हा. मी लगीन करता नाही तर त्या शनी शिंदेशी. फटकीचो वाको इलो त्या शनी शिंदेवर. त्या शनी शिंदेमुळे आमच्या घराण्यावर 7.5 दिली. त्याच्या पंजान आमची जमीन हडप केल्या. कुल्यात सय होतो. अरे रागाच्या न उचला माका. अरे हात कोण धरतो तुमचा बापू. आता दुधू पण पाजा. गेले की हो मामाची. असंय मी. काय तर जाशील तू. यार घालतात माहीत आहे. माका तिसरो पाय फुटलो की काय. अरे रांडाच्या पाय खाली. तुम्ही आमच्या घरी शूटिंग करू केला. शूटिंग करू गेलास. चला मेकअप करतोय. ही मेली झाल्यात जाताना पण मेकअप कर. माझ्याकडे असतात असं चेहरो मनात करताय मी मेकअप. तुमच्या तोंडात शिमिट थापला तरी सारवण केल्यासारखं दिसतंय. चेहरा काय चुलीत घालूचो हा. बाकी पण काहीतरी व्हाया ना अंगावर. म्हणतात ना काय पुढं नाही अंगार निस्सक काढलेला डोंगर. आपलं पाठ सांभाळ. आपला पाठ बरा. अरे थांबा मेल्यांनो. यो युट्यूब शूटिंग करता हा तुमचा सगळा. असू दे जनू माका ह्योच सगळं मसालो होय. असं म्हणतात. चला ग मग खांडूया. चला चला भांडण नको. मग ये लवशील होयो. मावशी जीव येतात काय माझो. ओ झील भया म्हणा 3 जन्मा झाली. तरी गिराण सुरूच थांबली. माका तुमच्या घरातल्या दुर्मिळ प्रतीची माहिती भैया. ह्याची आज गावात सगळीकडे बंगले झाले होत. पण तुमचा घर वडिलोपार्जित जसा हा तसा मेंटेन केलेला असा. कौतुक वाटतं का तुमचा. कौतुक कसं बोडक्याचं. नाही इलाज म्हणून हा सगळा टिकून ठेवूचा लागता हा. म्हणजे वाघाचे पंजे. आमच्या पंजात या घर पाडून नवीन घर बांधूचा विचार केल्यानी आणि जय झाडात बसले थैसरच कुल्याक गेले. त्यानंतर आमच्या बाबांनी म्हणजे यांनी तुम्हीच नाव बाबा रांड्याच्या औषिक वारतावणीच्या. अहो तुम्ही त्या मातीच्या भिंती पाडून चिऱ्याचा घालूचा विचार केला आणि आमची धडधकट आई चालता बोलता गेली हो. आणि माझं घरावरची कौला काढून स्लॅब टाकूचो ठरवल्यानी आणि वरती बघता
एगळू संडास बांधूची इच्छा झाली आणि ह्याचा ठरलेला लगीन मोडला. मग ये गोसंडास वायोच यो प्रकल्प भूतूर गेलो की तास तास बसता. म्हणजे याचो थंयसून पण प्रॉब्लेम असा. ओय. थंयसरच ओय. संडासामुळे नाही त्या शनी शिंदेमुळे मोडला लगीन. त्या शनीन जाऊन त्या पोऱ्याक सांगला आमचा झेंगाट असा म्हणून. तुमचं कोण असा? त्यांचा गो काय बोलता पांढरी पाल खायची. मी पांढरी पाल, होय. तुम्ही कुचकोवाल. तू कोण? पुढं पुढं पुढं. दर महिन्यात ही ओसरी गायच्या शेणाशी सारूक लागता. लग्नाच्या पहिल्या रात्री मी नेमका म्हटलंय आपण घरात कोबो घालूया म्हणा. लग्नाच्या पहिल्या रात्री कोबो घालूया. असा विचार मांडलं आणि मांडीवर असलं प्रकल्प येलो. माझो धाकटो झील. बाबांनो काय गो? माझो धाकटो झील पवन. या भीती पाय गाव सोडून मुंबईत गेलो तो परत दिलोच नाही. थंय बिगी बिगी काय ता करता स्वीगी स्वीगी तासता बिगी बिगी. तर पौर्णिमेक हा सगळा गरम का असा गाईच्या शेणात असा 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 सारवचा लागता. नाही सारवला तर कोणतरी गचकता. म्हणून आमका परवडत नसताना आपण एक गाय पाळली आणि एक म्हस पण. बोलू नये वहिनी, माता नाही तुक्काच बोललंय मी म्हस वाय म्हस वाय. तू हिप्पोपोटॅमस मग तू फॉस्फरस. अरे बाबा पडलो तुमच्या तोंडावर शेणाचं पोहतो. अरे तुमच्या लक्षात येला काय? अरे विसरलात कसे? आज पौर्णिमा असा. काय आज कशी काय इली पौर्णिमा? तुझ्या औशीच्या घोवाच्या हिच्यात नाही. कसे पौर्णिमा? विसरलो नाही बाबांनो, लक्षात हा आमच्या. अहो, आता कुठे सकाळचे 9 वाजले आहेत. तासाभरात सगळ्या घर बघा सारून होतला. जाऊ रे पोरांनो, वाड्यात शान घेऊन ये माझा. चला ग चला. शानपणा देगा देवा, शानपणा देगा देवा, आमचा अजंकार या खेपेत माझो काय हातभार लागायचो नाही हा. कधी लागलो होतो? तू काय तुझं पाठवरच सांभाळत रह. एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक. तू कित्याक जावतेस माझ्यावर? आमच्या ह्यांच्या हातात यश हा. ह्याच्यात आता तो काय संबंध? माझ्यानु वाड्यात काय नाही. दहा तोडून पळालीशी वाटतं. आईला खाठवलेला शान पण नाही. चोरलात कोणीतरी. काय? काय म्हणजे आता घर सारू गायचा शान मिळणार नाही. इला माझा मरण इला. बाबांनो तिरडी बांधू ठेवूया. अरे चुप रह. अरे आधी त्या गायक शोधा जावा. आजूबाजू कसतील काहीतरी. आता काय शोधून काय फायदो? आता येतो शान थोडीच देतली ते एका टायमाला. मग आपण तिका भरपूर आमोवन घालूया. भरपूर शानासाठी. हा भरपूर आंबट घालूया आणि टर्कोलेक्स पण देऊया गाय. टर्कोलेक्स गायक टर्कोलेक्सच्या बापाची मिलन होता. त्यापेक्षा पाड्यात देवा फटकन मार तरी येते. मी काय म्हणतो आपल्या वाड्यातला शान चोरल्यान कोणी? हो आजकाल शेणात पण सोन्याचा भाव इलो हा. गावात शेणचोर गँग फिरता. नाही माका वाटता त्या शान चोरण्या मागे शनी सिंधूचाच हात असा. माझ्या मरणावर डबलो हा. चला जाऊ विचारूया जाऊन ते का. टेका तुम्ही आहे तर टेका. आम्ही लक्षात आहोत जा. चला रे. ते किती चोरतील तुमचा शान. शान हा गावात त्यांची, बंगलो हा त्यांचो, सरपंच
कटर. माझ्याकडे कोयतो हा. तुमचा काय हा? तो नाही. यो हा थांबा. हा मग माझ्याकडे बापरे. हात हा. चला 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 कामाक लागा. काय शोधूक सुरुवात करा. बाप्यांनू तुम्ही शनी शिंद्याकडे जावा. चला रे. तुम्ही सगळ्या हा या माझ्या उरावर पडा. काय शोधूक जावा. चला निघा. चला गो. तुम्ही सगळ्या काय मथुरेच्या बाजारी जातात. 6 दिशात 6 जणींनी जावा. चला निघा. गो मत्स्यगंधा. गो मंगला. गो दुतारी. गो तेजस. गो जनशताब्दी. गो वंदे भारत. गो एर्नाकुलम एक्सप्रेस. आजानू ही गायची नावं या कोकण कन्यांनी त्यांका होय ती नावं ठेवलेली हत्या काय. मानानच पळून गेली असतली ती. तर मंडळी आता खरी मजा येतली. आता नाटकात रंग भरू लागलो. शनी शिंदेच्या घरासमोर काय शीन होतो तो बघू चला. तू काय त्याला मुको देऊन बोलवतोय. माझ्या आवाजात कशी गरम झाली. ए शनी शिंद्या या औषधीचं गो. ही अशी कोण थांबा. कोणी वाका एकेरी धाक मारल्यात. आम्ही ना ह्याना मारल्या. ह्याना मारल्या. लय बसली गेली का तुमका. बोला काय होया तुमका. का 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 सरपंच असं आहे म्हणून काय मागणी करू नको. आमची गाय आमका परत दे. अरे तुमची गाय नाही तुमची बाय होई बका. मंदाकिनी. प्यार के धुन मैंने तुझे चुन लिया. तू भी मुझे चुन. ए अरे पडतले विषयच मिटलो. काय म्हणते शेणासाठी अरे इम्पोर्टेड शेंट वापरते मी. शेण कित्याक होयो मका. हा वास घे. हे शनी माका एक बाटली देतस काय रे. माझ्या बायकोक लय आवडा ह्या वासाची. अरे तुम्ही तुमच्या बहिणी वांगडा माझा लगीन लावून देवा. मग तुमका शेंट मी न्हाऊक घालते रोज. तू आधी आमची चोरलेली गायनी शान परत कर. मग हे शान मध्ये लगीन लावून देतो आम्ही तुमचा. ए शांतपणा कमी करा. तुमका काय मी शांतचोर वाटलो. थांबा तुमका ना आता मी हैसरच हगवतोय. तलवार खाया माझी. तुमका ना उभो आडवो चिरान मसालोच मारताय. तलवार खाया माझी. तलवार खाया माझी. हे पळा मसाल जोलदारी झोपता. घर सारवा माका सावरा. मत्स्यगंधा काय गावली. मंगला सुटली. सुताई फरार झाली.
ह्या सगळ्या ट्रेन माझ्या अंगावर जाऊन दे. काय झालं रे, गावली गाय? शनीकडे नाही गाय, मग काय पळालो लावून पाय. यांना काढल्या तलवार. याची ओली झाली सलवार. आजूबाजूच्या गावात काही शान मिळतं का तर बघा ना. एवढं काही टेन्शन घेता तुम्ही. पंचक्रोशीत कोणाकडे एक पण गाय नाही. कशी असतात? रांडेच्यांनी सगळ्यांनी शेती सोडल्यानी आणि शेटांची चाकरी करून मुंबईत गेले. त्याची हे फळा असत. मग हे गावात रवान काय काजरे खाऊचे होते पोरांनी. ऐसर एक प्रकल्प येऊ देत नाही. आमचं एक कसं काही लगो आमकस आपण रखडलेला. असं ते तू जरा रखडलेला नदी नदी करून दाखव. तर म्हणतात ना वेद तळाक नाही बाय आणि बामक दिलीक नाही गो. तुझ्या आवशीचा घो. अरे आधी शान खसून मिळवायचा ता बघा. शान रे शान, उडत चाललं माझं प्राण. आठवला त्या तळगावात तळवीची एक जर्सी गाय हा. हो तुमका ती तळगावातली तळीन कशी ठाई हो. माका असा ढोल वाजवत केला तुम्ही गावात काय टिमकी वाजवत फिरता. अगं म्हातारी आली तळीन. म्हातारी बा, मग हे फोन लावून माझ्याकडे देवा बघ. आणि माझा लगीन बाबा लगीन. लग्नासाठी नाही गो, शेणासाठी बोलताय मी. आंबा फोन लागलो किंवा हॅलो हॅलो अरे हॅलो हॅलो. आई गं. हा, मला उठाय. कोण रांडेचं मस्करी करतं मागायचं. गेले कमरे खाल्लं कंड मोशील. नाही नाही, मस्करी नाही. मी शांताराम सारवणकर, यडगाव बुद्रुकचो, वय वर्ष 75. नाही बाबा, आता काय माझं लगीन करूचं मूड नाही. लगीन नाही गो ताय. माका अशी खबर मिळाली हा, तुझ्याकडे एक जर्सी गाय हा. होती हो, आजच ऐकलंय काट्यांका. ते पोताना घेऊन गेले नुकतंच. काय सांगू हो तुमका, जाताना सारखी डोळ्यात टिपा गाळ होती माझी बाय. मग ऐकलीस की त्या? आता कोण करणार बाबा तिचा सगळा. माका थोडाच झोपान हा. 10 लिटर दूध देत होती दिवसाक. ओतून टाकू चाला. आता गावात राहूला कोण दूध पिऊ. करोनाच्या येत ना माझं झील आणि सून लेकरा बाळांसकट हैसर येऊन रावले होते ना. तेव्हा या बाहेरच तारल्या त्यांका. पण जसं लॉकडाऊन उठलो ना आणि मग ते जे मुंबईत गेले ते गेले. मग त्यांचं फोन नाही, पत्र नाही, की काय नाही. आता माझी ताटी उठली आली ना. माझ्या गाय चांगल्या घरी पाठवूया म्हणा निघलंय रे. माणसाळलेली जनावर गेली आणि माणसा जनावर झाली रे बाबा. चला चला, आता माझी पण ताटी बांधून घेवा. ये बरं दिली माझी. बाबांनो, तुम्ही जाऊच्या अगोदर तुमची शेवटची इच्छा बोला. अरे आधी शाळा मी काय म्हणतोय, त्या म्हातारीची गाय तळगावातल्या घाटावर ह्याच गावच्या रस्त्याने नेतलो ना तो घाटी. मग ते का अडवून गायचा शान काढून घ्यावा ना. ओ अहो शान म्हणजे काय गाडीचं लायसन्स वाटलं काय तुमका. अडवली गाडी आणि कारान घेतल्या. मग ट्राय करू का हरकत हा. हा ना, कधीतरी म्हटलं असा काय घाट्याचा टेम्पो अडविता, घाट्याचा टेम्पो अडविता शानही मी आहे.
चला आपण टेम्पो ओढूया. टेम्पो ओढूया. अरे आवाज कुणाचा? सावंतकरांचा. घेऊन घेऊन घेणार कोण? सावंतकरांशिवाय कोण? ताई बाई अक्का. शेणावर मारा शिक्का. शान रे शान, उडत चाललो माझो प्राण. नाही मिळाला शान तर जातील माझी जान. रस्त्यावर वा. शान मिळवा. रस्त्यावर वा. शान मिळवा. रस्त्यावर वा. शान मिळवा. पाणी का मारू टाळा. काय? कंडम कपटक येऊन सामान जपतात. काय पण काय दिले जाऊ आमका शाम होयो. ओ, आधी शान भया. प्यार करने वाले प्यार करते हैं शान से. जीते हैं शान से, मरते हैं शान से. लाडक्या मुलांनो बाई तुम्ही मला धार. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला. नमस्कार बाई. हा? नमस्कार. नमस्कार. मुलांनो तुम्ही तर रस्त्यावर काय करताय? हा, चला चला वर्गात चला. अरे शाळा सुरू व्हायची वेळ झाली. आई सदैव माना वंदा गुरुजनांना. जगी भागणे हुनी त्या कर्तव्य थोर जाणार. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला धार. नवहिंदवी युगाचे तुम्ही शिल्पकार. या लाडक्या मुलांनो. बिचाऱ्या बाई. का काय झाला? अहो शाळा खेळा गावात पोराच नाही तर शाळा कशी असतली. मी त्यांची शेवटची विद्यार्थिनी. गावातली शाळा बंद पडली म्हणून आता तालुक्यात जातात. इंग्लिश मीडियम हाच आहे सर. मग ह्या बाई खायच्या शाळेत गेल्या. त्याच बंद पडलेल्या शाळेत रोज जातात आणि रिकाम्या बागांका शिकवतात. ह्याच बाईंनी आणि यांच्या मिस्टरांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून ही शाळा उभारलेली होती. गुरुजी होते ते पण शाळा बंद पडल्याच्या धक्क्याने गेले ते. आता ह्या बाई एकट्याच राहल्या, घरात पण आणि शाळेत पण. ओ गाडीवाले. काय झालं गावाले? आवडलं कसं पाय? गाडीत काय हा? डिझेल. डिझेल मग उगी चढवली गाडी. चला घरात. माझ्या नशिबात. बरं सांगा गाडीत काय हना? होय पण मी तिला पडाया नेतोय अजून. अहो आमका तुमची गाय नको हा. फक्त तिचा शान होया. हा घर चालूक. अहो पण आता ही गाय शान कुठून देणार हो? कुठनं म्हणजे अजून खायचून देता शान. अहो तसं नाही. ही गाय 8-10 दिवस उपाशी होती. त्याच्या म्हातारी वाणी पोटातच काय नसेल तर शान कसं देणार? आम्ही तिका आमवण घालू मग ती देतली शान. हा आमका शान मिळाला ना तर घेऊन जावा तुमची गाय. तुमच्या लय उपकार होतील हो. ठीक आहे घेऊन छान येवा. आता शान खायचून आणू आम्ही. घेऊन छान येवा आंबोल. आमच्या भाषेत बोललो मी. ओय मी आता लवकर आहे. ह्यो जाऊन आंबोन आणि पतूर मुंबई गोवा हायवे पण पुरवतो. बघायचो मी आणतोय. अजून एकदा.
थांबा नका आणू काय बी उपयोग नाही आता अहो काय मिली ती वय. बिचारी आजीच्या आठवणीत जीव सोडला नसत काय. शान रे शान उडत चाललो माझो प्राण. शान माका शान होयो एका तुफान शेती केल्यान आता जमिनी सारखो ओझरीवर ओझ पडलेल्या या म्हातारा कोणी शान देत का रे शान. ना 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 आजानू शांत व्हा. अहो जान सलामत तर शान पचकन मिळतला. मग आता माका वैरण आणि आंबोन खाऊक घाला मग मिळत शान. आपल्या काय कशाला लागतं ना मामाजी. ऐका आपण आता फोन लावून मुंबईतून सांग आगूया. तुमका काय कळला. आपण परत आता फोन लावून मुंबईतून शान मागवूया. मुंबईतून गावात शान प्रगतीची उलटी गंगाची. थांबा मी फोन लावतोय. लावा लावा फोन लावा. माका पण झोपडी टोपडी मागूची माका गाऊन माका शान. थांबा फोन लागलो. हॅलो हॅलो दादा हॅलो पवन. दादा पटकन मग काय ता मग गावात पोचूक लेट होतो. अरे पवन इकडे गावात इमर्जन्सी इली हा. जसो हस तसो गावात पटकन ये. आणि हे बघ येताना मुंबईतून गायचा शान घेऊन ये. गायचा शान. काय मुंबईतून गायचं शान घेऊन येऊ. वय अरे मुंबईतून सून ये नाही तर आपलं घर सुनसान होतला. हे बघ आता सकाळचे 10 वाजले होत. आता निघालास तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गावात येशील. दिवस माळूच्यात ना इलास तर घरातल्या कोणी एकाच्या तोंडात पाणी टाकून डायरेक्ट स्मशान दे रे बाबा. अरे पण दादा मुंबईत गायचा शान काय मिळतला. पवन पवन बाबा शान घेऊन येलास तर सगळी इस्टेक तुझ्या नावावर करतलाय मी. इस्टेक नावावर करतलाय मग ये इलाय बाबा. अशी कशी सगळी इष्ट त्याच्या एकट्याच्या नावावर करतला. तुमचा सगळा दिवस रात्र दाबान देताय. माका कोण लागला. तो आमच्या अन्याय हा. तो गाव सोडून मुंबईत गेलो आणि आम्ही तुमच्या वांगडा गावात रवलं त्याची हीच फळा काय. म्हणजे असा झाला निष्ठावान रवले उचलीत सतरंजा आणि बाहेरच्या पक्षातून इलेले मारतात गमजा. तर महाराजा इस्टेटीसाठी एखाद्या एकट्या टुकड्यावर कुत्र्याने तुटून पडावा तसे ह्याच्यावर सगळे तुटून पडले होते. थंय मुंबईत गायवाल्या बायकांकडून शान इकत घेऊन स्विगीच्या बॅगेत भरून पवन गावाकडे बिगी निघाला. चेक नाक्यावर शेणात तर कोकेन नेता असा डाऊट घेऊन पोलिसांनी त्या अडवल्याने. कोकणी पुत्र पवन त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून वायू वेगानं पुढं मार्गक्रमण करता. ठाकरे आजाचा प्राणोत्क्रमण जवळ येला. मुंबईत पवनच्या बाईक सुटायत फुटलो तरी तो त्यात आपले अंगावरचे कपडे कोंबान पुढे निघालो. शेवटा कसो बसो पवन शान घेऊन गावात पोचलो आणि घर सारून काय होऊच नाही. गाय गेली पण माका नेऊ की माझो रेडो इलो हा. तो बघा मी तुझ्या मागे उभो हा. मी जातय पण एक सांगत जातय रांडाच्या नो. आपली पडीक ठेवलेली जमीन परत कसो घेवा. गोट्यात गुरा वासरा आणा नाहीतर मी आज चाळ होऊन तुमच्या मानगोटीवर बसून तुमका छळतलय.
बघा शान. अरे आता खावा तुम्ही. मातीक वारावर सोडून शहरात जातात ना, त्यांका एक ना एक दिवस असाच उघडा नागडा होऊन शान हातात घेऊन गावात येऊक लागता, लक्षात ठेवा. अरे ओसाड पडलेल्या विकून टाकलेल्या जमिनींचा, बुजलेल्या गायरांचा म्हणजे शेणक्यांचा शाप तुमका कधीच सुख लाभूक देतो नाही रे माय झयांनो. नमस्कार, मी दीपक, सौरभ आणि सचिन. सांगायची म्हणजे ह्या सगळ्या मुलांची पहिली एकांकिका आहे आयुष्यात. सगळ्यांनी एवढं गर्दी केली हाऊसफुल. असंच आशीर्वाद आणि प्रेम असू देत सृजन क्रिएशनवर. आणि हे आम्ही मिशन म्हणून करतोय. माझी जी कार्यशाळा मी घेतो ती व्यवसाय म्हणून करत नाही. मागच्या कार्यशाळेला मी अनेक बॅचेस अशा येतात की 3 आणि 4 लोक होती. हॉलचं भाडंही सुटलं नव्हतं, पण मी ती घेतली, कॅन्सल नाही केली. पण त्याचे कधी कधी हे जे मिळतं ते समाधान आणि सगळं असतं. त्याच्यामुळे पुढची बॅच आमची ऑगस्टमध्ये आहे. ज्यांना कोणाला या शाळेत यायचं आहे त्यांनी जरूर या. फक्त मी तालमी खूप स्ट्रिक्टली घेतो.
सगळ्याला माहिती आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. कोणाला काही बोलायचं असेल, गोटे काका राहिला होता, आमच्या वतीने आम्हाला आशीर्वाद द्यायला वर आला तर बरं पडेल. सुजा तुपडी, संभाजी सर, मी आधी पहिले राजेशचे आभार नाही मानणार, पण राजेशने मला काल आज सकाळी फोन केला, मला उशीर झाला, पण मी भाग्यवान आहे की या 2 एकांकिका मी एन्जॉय करू शकतो. मला खरंच आवडलं त्या. आणि या सगळ्यांचं पहिलं एकांकिका म्हणजे पहिल्यांदा ते सादरीकरण करतात, ते त्यांचं फार मोठं कौतुक आहे. सगळ्यांची ती जी तनिष्का राहणे आहे, तिची दिग्दर्शक म्हणून का नाव घेतलं नाही हे मला जरा थोडंसं. किती दिग्दर्शिका होती ना त्या पहिल्या अनाउन्समेंट मध्ये होती, पण नंतर ओळख आली स्वतः गेला पाहिजे नाही. त्याच्यामुळे मला हे कळलं की ती 11वीतनं 12वीत गेली म्हणून नाव घेतलं. आणि ही एकांकिका पाहताना मला म्हणजे राजेश जे म्हणतोय की 3-4 लोक आहेत, पण 3-4 लोक असताना सुद्धा त्यांनी ती बॅच कंटिन्यू केली, पण ती बॅच केली त्याचा हा सगळा प्रतिसाद आहे. काम केलेलं आहे, तो करतो ते सगळं मनापासून करतो. आणि आज मला या दुसऱ्या एकांकिकामध्ये श्वान आणि शान हे फक्त राजेशच करू शकतो. आणि आज मला या ज्या मुलांनी काम केलं तर मला ना सुहास भालेकरांची आठवण. फार मोठी व्यक्ती आहे, आम्ही त्यांच्याबरोबर लहानसं मोठं झालो, पण मला फार ते जाणवावं लागली आणि त्याच्यात ते सगळं आहे. आणि तो माझा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचाच आहे. दोन्ही प्रयोग बघितले. सुजन द क्रिएशनचं पहिल्यांदाच, म्हणजे मी ह्याच्या आधी पण कार्यक्रम गेल्या वर्षी बघितला होता. त्याही दोन्ही एकांकिका अप्रतिम होत्या. आणि आता जेव्हा कळलं की सगळे पहिल्यांदाच काम करताय तर असं कुठेच नाही वाटलं. आणि ह्याचं सगळं क्रेडिट राजेशला आहे, कारण तो किती स्ट्रिक्टली तालमी घेतोय खूप अनुभव. स्ट्रिक्टपणामुळे आमच्यासारखे त्याला जॉईन होत नाही, पण त्यामुळे आमच्यासारख्यांचं भलं होतं. सुंदर झाला प्रयोग, एकदमच छान झाला. आणि गोष्ट मला खूप आवडली, कारण मी स्वतः कोकणातली आहे आणि बघतीये मी की तिथे हेच सगळं होतंय. त्यामुळे खूप असं जेव्हा आजींचा तो संवाद चालू असतो फोनवरचा किंवा नंतर हे जे काही सगळं होतं, तो जो एकटेपणा कोकणात आलेला आहे तो मांडलाय, ते कमाल गोष्ट आहे. आणि असेच अजून छान छान प्रयोग होत राहू देत आणि हा मेसेज पोहोचू दे आपल्या सगळ्यांच्या आत, असं मला वाटतं. खूप मी जवळच बघतोय ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये ही ऍक्टिव्हिटी खऱ्या अर्थाने सुरू आहे. हे अख्ख्या रंगभूमीचा पोषक आहे. आता आपण असं म्हणतो नाटकापासून प्रेक्षक दुरावतात वगैरे, तुम्ही एवढी मंडळी आहात ना, ही फार चांगलं आहे. ही मुलं, मी ते तिथं व्हिजिट पण देतो कधी कधी, सतत ते चालू असतं, ते चालू राहिलं पाहिजे. त्यासाठी तुमचा असा पण आशीर्वाद पाहिजे ह्या खऱ्या अर्थाने उपस्थित राहून. तर हे नाहीतर नाटकाचं काही खरं नाही, हे मी फार गंभीरपणे सांगतो. मोठ्या व्यवसाय म्हणून बघतो त्याच्याकडे, आम्ही त्याचे धडपडणारे शिरू इच्छिणारे म्हणून बघतो. कारण नाटक जगायलाच हवं, नाटकाला दुसरा पर्याय नाही. रंगभूमी
म्हणजे इथे आपण जे येतो तिकीट काढून येतो नाट्यगृहात येऊन नाटक बघणं याला दुसरा पर्याय नाही. OTT नाही, सिनेमा नाही, सिरियल नाही, कुठलं नाटकच आणि नाटकच राहो अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि ते तुमच्या हातात आहे नाटक जगवणं वगैरे प्रेक्षकांच्या. तर ह्या गोष्टीची तुम्ही सुद्धा प्रसिद्धी केली पाहिजे की इथे ही एक चळवळ चालू आहे. इथे नवे नवे कलाकार येतात, नाटकात रमतात, नाटकावर प्रेम करतात आणि आम्ही त्यांना दाद द्यायला जातो असं तुम्ही लोकांना सांगाल तेव्हा हे आणखी पूर्ण होईल. तुम्हाला विनंती आहे, ही मुलं अटॅच आहेत, मी यांना बघतोय. हा माझ्याकडे होता पहिला, पण पुढे गेला हा बघा माझ्या वर्षामध्ये तो लहान असताना. आता आहे तो करतोय नाटक प्रामाणिकपणे, त्याचं विशेष कौतुक विशेष कौतुक केलं. सगळी मंडळी सातत्याने करतायत. तर एक दोन मुली मला माहिती आहे चांगल्या गुणवत्तेचे आहेत आणि सातत्याने राजेश बरोबर आहेत, नव्या मुलाबरोबर परत परत काम करतात. तो एक यज्ञ आहे, तो चालू राहिलाच पाहिजे. गोष्ट फार चांगली आहे, ती सिनेमाची गोष्ट आहे ना, फार चांगली. मी राजेशला बोललो आमच्या एका स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस मिळालं गोष्टीला मुळात आणि त्याचं नाटक त्याने केलं. मी दुसऱ्या तिसऱ्यांदा बघतोय हे वेगळे प्रयोग. परीक्षक म्हणून वेगळ्या ठिकाणी बघितले असतात, पण तो वेगळा आनंद मिळतो. आता सुजा म्हणाली तसं खरी भीषण परिस्थिती आहे तिथे. आणि ते गोट्या म्हणाल की राजेश ते शान ह्या गोष्टीचं एवढं काय करू शकतो, पण खरंच आहे शान मिळत नाही गावात. पण आम्हाला आमचं बालपण मी कोकणात वाढलेला म्हणतोय ते तो काळ आठवतो आणि आता परिस्थिती फार भीषण आहे. तर कोकणात जर त्याचं काही उद्बोधन झालं तर वेगळ्या अर्थाने आपण काहीतरी तिकडे करू. उर्वरित आयुष्याच्या रिटायरमेंट झाल्यानंतर ते लोक गावी जातील. आता तेही जात नाही, मी स्वतः गेलो नाही. गेलं पाहिजे, त्या मातीची नाळ आपली जुळली पाहिजे. इस्टेट नाही म्हणत, फार इस्टेट नसते आपली, पण त्याच्या मातीत रुजलो, त्याच्या घरात वाढलो तर त्याच्या प्रती कृतज्ञता शहर झालं की नाही होणार. ती अजूनही आपल्या मनात जशी आहे म्हणजे प्रत्यक्षात आली तर पुढची पिढी त्या भूमीशी अटॅच होईल, अदरवाईज तेही होणार नाही. मग आपलं कोकण फक्त काहीतरी जाऊन व्हिजिट देण्याचं स्थळ राहील. राईस अजूनही जातो, अजूनमधून शेती पण करतो तिकडे. हो मी सगळं जातो. हा आता मी जाणलोय परत बांबू लावणार आहे यावर्षी. बांबू लावायला त्याचं शेत पण चांगलं आहे, शेत घर पण चांगलं आहे. मी ते राहून आलोय पाहिजे. तर ह्या मिशाने कोकणाशी आपली किंवा तुमच्या ज्या गावात तुम्ही आता त्या गावाशी एक नाळ आपली जी आहे तिला आपण रिफ्रेश करूया आणि एवढा चांगला संदेश इथे घेऊन जाऊया. त्या मुलांना पुन्हा एकदा सगळ्या तुम्हाला शुभेच्छा. नाटक करत राहो. हे कोट आहे इरफान मुद्दावर नाटक करत राहो. खरं तर ही जी कथा मी लिहिली होती ती टीमसाठीच लिहिलेली आहे आणि माझं स्वप्न आहे की सुजनकर क्रिएशनच्याच मुलांना आणि म्हणजे कलाकारांना, मुलांना नाही, त्याला मुलं नाही म्हणू शकत, कलाकारांना घेऊन मला ही फिल्म करायची. त्यावेळी स्टार न घेता बघूया मानायचे आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाव आहे संजय डहाळे, ज्यांचं ते ऍक्टिव्हिटी सेंटर त्यांचं जे आहे ट्रस्टचं, ते आम्हाला ते उपलब्ध करून देतात. आम्हाला परवडणाऱ्या भाड्यात म्हणून आम्ही ह्या ऍक्टिव्हिटी करू शकतो. नाहीतर ह्या शक्य नाहीत मुंबईसारख्या शहरात आम्हाला करणं. आणि प्रबोधनकार ठाकरेंचं सर्व व्यवस्थापन, सर्व कर्मचारी यांचे मी आभारी आहे आणि त्याचा कायमच सपोर्ट असतो. यावेळेलाही तसंच केलाय. आणि तुमचे सगळ्यात पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.